नमस्कार. मी राहुल. आज आपण आलो आहोत शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडी येथील श्री खाटूश्याम बाबांच्या मंदिरात. श्री श्याम बाबा म्हणजे महाभारतातील भीम यांचे नातू व घटोत्कच आणि माता मोरवी यांचे सुपुत्र बर्बरिक. श्यामप्रेमी त्यांना हारे का सहारा, शीश के दानी, तीन बाण के धारी, मोरवी नंदन, बलियादेव अशा विविध नावांनी संबोधित करतात. असं म्हणतात की श्रीकृष्णांनी बर्बरिक यांना वरदान दिला होता की कलियुगात तुला माझ्या श्याम या नावाने ओळखले जाणार आणि जसजसं कलियुग वाढणार तसतसा तुझा दरबार देखील वाढत जाणार. आणि खरंच 5-7 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रात किंवा खानदेशात श्री श्याम बाबांबद्दल खूप लोकांना माहिती नव्हती. पण मागील काही वर्षात आणि मुख्यतः जानेवारी 2025 पासून श्याम बाबांच्या भक्तीत प्रचंड वाढ झालेली आहे. आज छोट्या मोठ्या गावात देखील आपल्याला शेकडो श्यामप्रेमी बघायला मिळतात. आणि प्रत्येक श्यामप्रेमीची एक इच्छा असते की मी राजस्थानमध्ये खाटूला जाऊन श्याम बाबांचे दर्शन घ्यावे, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. पण बऱ्याचदा प्रकृती अभावी, वेळेअभावी किंवा परिस्थितीमुळे प्रत्येकाला तिथे जाणे शक्य नसते. आणि म्हणूनच खानदेशातील आणि उत्तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी कुरुकवाडी येथील श्यामबाबांचं हे मंदिर उत्तम आणि सोयीस्कर पर्याय आहे. तर या मंदिराची स्थापना करण्यापासून मंदिराची देखभाल करण्यापर्यंत आणि मंदिराची पूजा अर्चा असं सर्व भूमिका पार पाडणारे प्रकाश पाटील हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर आपण मंदिराची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. जय श्रीश्याम. जय श्रीश्याम. तर हे मंदिराची स्थापना कधी झाली? 28/8/2024 ला मंदिराची स्थापना झालेली. बरोबर. तर इथे आपण पाहतोय की कल्याणेश्वर महादेवाचं देखील इथे शिवलिंग स्थापित आहे आणि सोबतच श्यामबाबांची आकर्षक मूर्ती देखील आहे. तर दोघं एकाच वेळेस आपण मंदिराच्या याच्यात देखील आहे. हो, 28/8/2024 ला दोघी मूर्त्या एकत्र आपण स्थापन केलेल्या आहेत. बरोबर. तर मंदिरात नेमकी गर्दी वगैरे कधी असते, काय असतं? दर एकादशीला 1000 ते 1500 लोक बाहेरची येतात. हा तुम्ही बघत असाल, हा बाहेरचा पूर्ण चौक मोटरसायकली 4 व्हीलरने भरलेला असतो आणि दिवसभर इथं गर्दी राहते एकादशीच्या दिवशी. दर एकादशीच्या दिवशी. बरोबर. आणि एकादशीच्या दिवशी इथं प्रत्येक एकादशीला आम्ही एक भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. बरोबर. तर मग आता 1 तारखेला जी श्याम जयंती आहे त्यासाठीच काही नियोजन आहे का? इथं रात्री त्या दिवशी भजन संध्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. बरोबर. आणि आपण इथे पाहतोय की भरपूर भाविकांनी लाल कपड्यात मला वाटतं नारळ गुंडाळून बांधलेला आहे. नारळ नाही, ते अर्जी आहेत. त्या अर्जी. बरोबर. म्हणजे आपल्या इकडच्या भाषेत आपण जी मानता म्हणतो. मानता. बरोबर. जी बाबांकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. बरोबर. बाबा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. त्या इच्छा इथं एक कोऱ्या कागदात लाल पेनने लिहून आणि त्याच्यात थोडे तांदूळ यथाशक्ती 11-21 रुपये आपल्याला जसे टाकायचे असतील ते टाक. लाल पेन, कोरा कागद आणि नाळ्याचे 5 धागे बांधून बरोबर तो कापडात बाबांजवळ ती अर्जी लावली. बाबांना विनंती केली की बाबा माझी इच्छा पूर्ण करा. तर बाबा इच्छा पूर्ण करतातच आहेत. आम्ही बघतोय दर एकादशीला आणि मुख्य करून एकादशीलाच जास्त करून महत्व आहे. बरोबर. जी अर्जी एकादशीला लावलेली राहते ती अर्जी परिपूर्ण राहते आणि दर एकादशीला 10 ते 15 लोक अर्जी सोडून घेऊन जातात. म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होऊन जाते. बरोबर. बरोबर. तर भरपूर लोकांना म्हणजे इथला अनुभव पण येतोय की जे खाटू नाही जाऊ शकत त्यांनी इथे कुरुकवाड्याला येऊन जरी अर्जी केली तर बाबा त्यांचं ऐकताय. म्हणजे याच्यातून असं आपल्याला म्हणायचं. तेच आम्ही ते लोक येतात आणि एवढे उत्साहात येतात. ते पेढे मिठाई घेऊन येतात आणि सांगतात की बाबांनी आमची इच्छा पूर्ण केली, बाबांनी आमची अर्जी पूर्ण केली. आम्हालाही समाधान वाटतं. आणि जे बाबांचीच प्रतिकृती इथं आणलेली आहे आम्ही खाटून. बरोबर. तर धन्यवाद काका आम्हाला ही सर्व माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. जय श्रीश्याम. जय श्री. आपल्याला कुरुकवाडी येथे येऊन श्री श्याम बाबांचे दर्शन घ्यायचे असल्यास दोंड्याच्या शिंदखेडा रोडवरून धमाने येथून वळण घेतल्यावर फक्त 2 किलोमीटर पुढे आल्यावर किंवा दोंड्याच्या धुळे रोडवरून विखरण येथून वळण घेतल्यावर फक्त 5 किलोमीटर अंतरावर हे सुंदर मंदिर गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिसरात देखील अशी स्थळं असतील तर कमेंट करा, आपण नक्कीच व्हिजिट करू. जय श्री श्याम.